हे बघ शंभू, आम्ही तुझ्या घरला येऊन जे काय बघितलं, जे काय ऐकलं, त्यावरनं आम्ही तुला जा विचार आलोय असं अजिबात समजू नको. खरं तू जे काय वागला ते काय आम्हाला पटलेलं नाही. शंभू, अरे तुझ्या वडिलांना, तुझ्या आईला, तुझ्या अख्ख्या घराला तुझी एवढी गरज आहे आणि असं असताना तू तुझ्या आईला उलट उत्तर देणं हे काय बरोबर आहे का सांग ना? नाही ना. आणि हे बघ शंभू, आम्ही काही तुला ब्लेम करत नाही. मला कळते तुझी परिस्थिती, तुला पैशांचं टेन्शन आहे ना. आय अंडरस्टँड. नको टेन्शन घेऊस, तू अभ्यासाकडे लक्ष दे. फीचं मी बघतो काय करायचं त्या. ओके. सॉरी सर, पण माझी अशी मदत केलेली मलाच नाही आवडणार. फीसचं काय करायचं ते मी बघेन. शंभू, तू एक स्वाभिमानी मुलगा आहेस हे आम्हाला माहित आहे आणि ती चांगलीच गोष्ट आहे. खरं नुसतं बोलून चालतंय का सांग मला? अरे आपल्या माणसांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला झिजावंच लागतंय. पडेल ते काम करायची तयारी ठेवायला लागते. आणि असं बी कुठलं बी काम छोटं मोठं नसतंय. अरे आता तुझ्या वडिलांनी हेच काम करून तुला मोठं केलंय की नाही? मग जर आता तुझ्या घरात ही परिस्थिती आली आहे तर तुझ्या वडिलांना मदत म्हणून तू त्यांचं दुकान सांभाळलंस तर त्यासनी किती अभिमान वाटेल तुझा? वाटेल की नाही? ठीक आहे कमळी, तू सांगतेस तसं करेन मी. सांभाळेन बाबांचं दुकान. तुझी मॅच्युरिटी मला कायम इम्प्रेस करते कमी. छान समजावलंस त्याला. मी शंभूला बोललोय खरं, त्याला यातलं काही बी पटलेलं नाही. काय ग, काय झालं? सर, एखाद्या माणसाला त्याच्या मनाविरोधात जाऊन काहीतरी करायला सांगायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. ते सोपं नसतंय. गाईज, काय करताय? अगं कमळी, मी तुला पूर्ण कॉलेज शोधत होती आणि तू फायनली इथेच सापडते मला. काय झालं कमळी? अगं ऐक ना, बाय द वे मी यासाठी शोधत होती, तुला आठवतंय का नेक्स्ट वीक तुझी कॉम्पिटिशन आहे ना इंग्लिश स्पीचची? विसरलीस का? अरे देवा, विसरलोच की मी हे. सर अहो, आता कधी होणार माझी तयारी? मी आहे ना, डोंट वरी. मी तुझी तयारी करून घेईन. येस, मी पण तेच बोलत होती की तू ऋषी सरांची मदत घे, ते मस्त मदत करतील. तुला हेल्प करायला हवी. आओ, खरं 4च दिवस शिल्लक राहिलेत. कसं होणार एवढ्यात सगळं? होईल, सगळं काही होईल. एक काम कर, लायब्ररीत चल माझ्याबरोबर. एक खूप छान पुस्तक आहे, तुला मी ते देतो, वाचायला सुरुवात कर. पुढचं मी सांगतो तुला काय करायचं. ये. ठीक आहे, होईल, डोंट वरी. हा. जा कमळी जा, तू इंग्लिश स्पीचची किती पण प्रिपरेशन करून ये, पण मी तर एक वेगळीच प्रिपरेशन करायला सुरू केली आहे. गावच्या आत्ता येणार मज्जा.